ओम साईराम मैत्रिणींनो, घे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण बोटनेक ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत। त्याची तयार उंची आहे 14 इंच प्लस 1 इंच आपण 15 घेतलेली आहे। आता याचा मुंडा घेतलेला आहे आपण 7.5 इंचावरती, शोल्डर घेतलेला आहे 7.5 इंचावरती आणि मुंडाही घेतलेला आहे आपण 7.5 इंचावरती। दोन्ही सेम घेतलेला आहे। बोटनेक ब्लाऊज आहे त्यामुळे याची चेस्ट साईज आहे आपली 38, 38 साईजचा ब्लाऊज आहे। हे पाहता ह्याची आपण गळारुंदी घेत आहोत 4 इंचावरती। 4 इंच असं आपण गळारुंदी देऊन घेतलेली आहे। 3.5 इंचावरती आपल्याला उंची घ्यायची आहे। बोटनेक ब्लाऊजसाठी उंची आपण 3.5 इंचावरतीच घ्यायची असते। जेव्हा 40च्या अबाव जेव्हा ब्लाऊज जातो त्यानंतरच तुम्ही 4 इंचावरती उंची घ्या। 40च्या आतमध्ये असेल तेव्हा आपण 3.5 इंचच उंची घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने आपण एक बॉक्स तयार करून घेतला। मध्ये 1.5 इंचावरती आपल्याला असं एक डॉट देऊन घ्यायचा आहे आणि त्या हिशोबाने हलक्या हाताने असं त्याला शेप देऊन घ्यायचा आहे नेकचा। बोटनेकचा शेप असा तिरकस दिला जातो, एकदम गोलाकारमध्ये दिला जात नाही। हे पहा अशा पद्धतीने आपण याला शेप देऊन घेतलेला आहे। त्याची आपल्याला गळ्याची तयार उंची ही 11 इंच पाहिजे। आपण 11.5 घेतलेली आहे। अर्धा इंच आपल्यावरती शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे। खालच्या साईडने पहा आपल्याला 3 इंच तयार पट्टी राहणार आहे। आपण 3.5 इंचावरती मार्क केलेला आहे। गळ्याची रुंदी ही आपल्याला 4 इंचावरतीच घ्यायची आहे। वरती आपण 4 इंच घेतली, खालच्या साईडने 4 इंचावरतीच गळा रुंदी घ्यायची आहे। आणि इथे पहा आपण इथे मध्ये 1 इंच अंतर सोडणार आहोत। दोन्ही साईडने 1 इंचावरती असं मार्क करून घ्यायचं आणि इथेही 4 इंच अंतरावरतीच असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। चौकोन तयार करून घ्यायचा एक। ही पहा अशा पद्धतीने आपण पूर्ण असा चौकोन तयार करून घेतलेला आहे। ते या साईडला पहा कॉर्नरला आपल्याला 1 इंचावरती असं मार्क करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला हलकासा कर्व शेप देऊन घ्यायचा आहे। कर्व शेपमध्ये नेक बनणार आहे हा, त्यामुळे आपण इकडे 1 इंचावरती असं मार्क करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याला आकार देऊन घ्यायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे। प्रत्येक नेक बनवण्याची एक वेगळी अशी मेथड असते। हे पहा खालच्या साईडने आपण असा स्क्वेअर घेतलेला आहे आणि वरच्या साईडने त्याला आपण असा कर्व शेप देऊन घेतलेला आहे। आता हलक्या हाताने असं प्रेस करायचं आणि दोन्ही साईडने मार्क करून घ्यायचं। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही साईडने हे मार्क झालेलं आहे। आता मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांवरती ठेवून घेतलेलं आहे आणि आधी आपण कमरेची पट्टी रफली जॉईंट केलेली आहे। ती नंतर मी शिलाई काढणार आहे त्याची। रफली जॉईंट करून घेतलेली आहे म्हणजे नेक आपला सरकणार नाही या हिशोबाने। आणि ह्या पद्धतीनेच पहा आपल्याला पूर्ण जसा नेक ड्रॉ केलेला आहे त्याच्यावरतीच आपल्याला बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने पूर्ण नेकला शिलाई देऊन घेत आहोत। जसा आपण शेप घेतलेला आहे त्यावरतीच बरोबर अशी कपडा व्यवस्थित असा सरकवून शिलाई देऊन घ्यायची। थोडंसं आतल्या साईडला घेतलेलं आहे कारण उसवायला नको शिलाई म्हणून थोडी पुढे घेतली, थोडे मागे पुढे करून घ्यायचं। हे पाहता आपल्याला हा नेक असा कट करून घ्यायचा आहे। आतमध्ये अर्धा इंच अंतर राहील एवढा कपडा सोडून द्यायचा आणि बाकी मधला जो पोर्शन आहे तो पूर्ण आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पूर्ण नेकचा मधला जो पार्ट आहे तो आपण कट करून टाकणार आहोत। हा आपला पूर्ण नेक असा कट करून झालेला आहे। आता आपण त्याला छोटे छोटे नॉच देऊन घेणार आहोत। पूर्ण गळ्याला असे नॉच देऊन घ्यायचे आहेत। जिथे कर्व शेप असतो तिथे जे जास्त देऊन घ्यायचे, प्लेन असतो तिथे नाही घेतलं तरी चालतं। आणि अशा पद्धतीने पहा आता हा कपडा आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायचा आहे। म्हणजे सरळ बाजूची होती ब्लाऊजची त्या बाजूने आपल्याला हे कपडा असा आतमध्ये टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा सगळ्या साईडने पहा करून घ्यायचा आहे। त्यावरती आपल्याला आता दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित सेट करायचा आणि दाब शिलाई देऊन घ्यायची त्याच्यावरती। बरोबर आतून अस्तर नाही दिसलं पाहिजे अशा हिशोबानेच बरोबर
मेन फॅब्रिक आणि अस्तर असं बरोबर सरळ असं जिथे आपण शिलाई दिलेली आहे त्यावरतीच यायला पाहिजे, अशा हिशोबाने करून घ्या. व्हिडिओ थोडे मोठे होतात, समजून घ्या. पण बारीक सारीक गोष्टी सांगायच्या म्हटलं ना तर व्हिडिओ असा डिटेलमध्येच दाखवावा लागतो. एक वेळा जर आपण डिझाईन पाहिली तर ती आपल्या बरोबर लक्षात राहते. बारीक गोष्टी लवकर लक्षात घेणं गरजेचं आहे, त्याशिवाय टेलरिंग काम येत नाही. हे काम खूप अवघड असतं. हात बसेपर्यंत हे पहा, आपल्याला अशा बारीक सारीक गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे इन डिटेल पूर्ण व्यवस्थित सविस्तर असं तुम्हाला मी प्रत्येक डिझाईन करून दाखवते. तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ आवडतात तेही नक्की सांगा. मी कटिंगपासूनच बेसिक गोष्ट तुम्हाला शिकवायला सुरुवात केलेली आहे. पण मला असं वाटते की कटिंगपेक्षा जास्त व्हिडिओ अशी डिझाईन दाखवली तर त्याकडेच जास्त तुम्ही लक्ष देता. असं नाही आहे की कटिंग ही खूप महत्त्वाची आहे. कटिंग आली की तुम्हाला ब्लाऊज आपोआप येतो. फिनिशिंग यायला जेवढा सराव करणार तेवढी फिनिशिंग येणार असंही असते. पण महत्त्वाचं असते ते आपल्याला कटिंग यायला हवे. कटिंग सर्वात महत्त्वाची आहे. 50% ब्लाऊज हा कटिंगवरतीच अवलंबून असतो. त्या हिशोबाने मी कटिंगचे व्हिडिओ टाकत होती. पण चला, तुम्हाला डिझाईन आवडते तर मी डिझाईनही टाकेल. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल तर तसं मला नक्की कमेंट करून सांगा. कशावरती व्हिडिओ बनवू, मी नक्की त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. हे पहा, आता आपण नेकला अशी शिलाई देऊन घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला कमरेची पट्टी जोडायची आहे. तर आता कशा पद्धतीने जोडणार पहा. आता सरळ बाजू आहे ही. वरचा जो जेवढा पोर्शन आहे तो आपल्याला असा गोलाकार आकारामध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे, सविस्तर असा. हे पहा, अशा पद्धतीने आपण त्याचा पूर्ण रोल करून घेतला आणि वरचा कपडा आणि खालचा कपडा हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला. आणि ह्याच्यावरती आपण आता एक शिलाई देऊन घेणार आहोत. कमरेची पट्टी अशी तयार होणार आहे. तुम्हाला कमरपट्टी लावायची गरज नाही. जेव्हा कटिंग तुमची व्यवस्थित असते तेव्हा प्रत्येक ब्लाऊजला कमरपट्टी लावावी लागत नाही. मी आत्तापर्यंत ब्लाऊज शिवले त्यामध्ये मला नाही वाटत मी शक्यतो एखाद ब्लाऊजला कमरपट्टी लावली असेल, ते पण कस्टमरच्या चॉईसवरती. नाही तर कधीही कमरपट्टी लावत नाही, डायरेक्ट फोल्ड करते. आजपर्यंत एकही ब्लाऊज माझा असा उचलला गेला नाही आहे. आपल्या कटिंगवरती, आपल्या फिनिशिंगवरती ब्लाऊज शिवणं पूर्ण अवलंबून असते. कुठल्याच ब्लाऊजवरती सरकत नाही. तुमची जर फिटिंग व्यवस्थित असेल तर ब्लाऊज कधीच वरती असं मागच्या साईडने असं उचलल्यासारखं होत नाही. हे पहा, अशाच पद्धतीने मी सगळ्या ब्लाऊजांना कमरपट्टी अशीच फोल्ड करूनच लावते. काम कमी होतं तुमचं, फिनिशिंगही छान दिसते, एकदम व्यवस्थित वाटते. एखाद डिझाईन असते की त्याला चला आपल्याला कमरेला कमरपट्टी लावावी लागते, मग प्रत्येक ब्लाऊजला लावायला असं कंपल्सरी काहीच नाही आहे. तुमच्या शिवण्यावरती आहे, तुमच्या कटिंगवरती अवलंबून आहे सगळ्या गोष्टी. बारीक सारीक गोष्टी सांगते, नक्की समजून घ्या, समजण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खूप लवकर एकदम सगळ्या गोष्टी समजतील. एकही गोष्ट मी अशी लपवून ठेवत नाही तुमच्यापासून. मी प्रत्येक गोष्ट जेवढे मी अनुभवातून शिकली आहे तेवढं पूर्ण मी तुम्हाला सांगण्याचा मनापासून प्रयत्न करते. मनापासून तुम्ही सगळ्या गोष्टी बघा, शिका. बघा, तुम्हाला काही त्रास होणार नाही शिकायला. खूप सोप्या पद्धतीने येऊन जाईल सगळ्या गोष्टी. ह्याच्यामध्ये मी 2 वर्ष घालवले आहेत, पण मी ते तुम्हाला फक्त 10 ते 12 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माझा अनुभव तुम्हाला सांगते. प्लीज मैत्रिणींनो, मनापासून शिकवते. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जा. एक छोटीशी कमेंट ताईसाठी आपल्या नक्की टाकत जा. हे पहा, अशा पद्धतीने आपण आता पहा कमरेच्या साईडलाही दाबशिलाई देऊन घेतलेली आहे. हे पहा, आता विथ फिनिशिंग किती सुंदर असं ब्लाऊजची डिझाईन आपली ही रेडी झालेली आहे पहा. आता आपण साईडचं जो मेन फॅब्रिक होतं त्याला पूर्ण आपण स्टिच देऊन घेतलेली आहे. एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकलेला आहे. एवढं पण डिटेलमध्ये दाखवायला नाही जमत. हे पहा, आता वरचा आपण जो 3.5 इंच उंचीचा जो नेक घेतलेला होता त्यावरती आपल्याला अशी आता शिलाई देऊन घ्यायची आहे एक रफली. हे पहा, अशा पद्धतीने आपण याच्यावरती शिलाई देऊन घेत आहेत. ते नेकला पूर्ण शिलाई देऊन झाली. आता आपण ह्याला कट करून घेणार आहोत. दोन्ही सेंटर असे एकमेकांवरती ठेवून घ्यायचे व्यवस्थित असं. खालच्या साईडनेही कपडा बरोबर आहे का पाहायचं, मुंड्याच्या साईडला चेक करायचा आणि व्यवस्थित अशी जिथे शिलाई मारली तिथे आपल्याला 2 ते 3 पॉईंट अंतर सोडून असं आपल्याला हे कट करून टाकायचं आहे. मी अशा पद्धतीने आपण हाता कट करून टाकला आहे. ह्याच्यावरती मी पायपिंग अटॅच करणार आहे. इथे मी पट्टी लावणार नाही आहे. असा नेक आपला कट झाला, त्याच्यावरती आपण पायपिंग करणार आहोत. कारण हा कपडा असा सुळसुळीत होता,
व्यवस्थित असं त्याच्यावरती पायपिंग सुटेबल वाटेल माझ्या हिशोबाने मला वाटलं, म्हणून मी त्याला पायपिंग लावत आहे वरच्या साईडला. फ्रंट साईड तर आपण फोल्ड केलेली आहे फक्त. बोटनेकमध्ये काय गळा उतरण्याचा वगैरे काही असा चान्स नसतो, त्यामुळे तुम्ही तिथे पट्टी लावली किंवा पायपिंग केली तरी चालते. डीप नेकसाठी तिकडे तुम्हाला कंपल्सरी मला तरी वाटते की पायपिंग केली तर बरं पडते जरा. मी पहा अशा पद्धतीने आपण आता ह्याला पायपिंग करून घेत आहोत. व्यवस्थित अशी कशी पायपिंग करायची याचा पण आपला एकदम इन डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुम्हाला सेंड केलेला आहे. पहा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, नक्की जाऊन पहा. ज्यांना पायपिंग जमत नाही त्यांनी नक्की ट्राय करा. मी पहा अशा पद्धतीने आपण याला आता पूर्णतः अशी गळ्याला पायपिंग करून घेणार आहोत. पायपिंग केली की ह्या पण ब्लाऊजचा लुक थोडासा वेगळा येतो. असा दाबपट्टी लावली तरी चालते, पण पायपिंग खूप सुंदर वाटत होती. सिल्कसारखा एकदम सुळसुळीत असा कपडा होता, त्यामुळे मग मी याला पायपिंगच केली. व्यवस्थित असा आतला कपडा समोर यायला हवा, आतमध्ये बरोबर दोन्ही कपड्याच्या मधोमध बसला पाहिजे, अशा हिशोबाने पायपिंग करायची. जेव्हा पायपिंग आपण करतो त्यावेळेस आहे ना, प्रत्येक वेळेस चेक करून घ्यायचं की कपडा बाहेर निघत आहे की बरोबर मिडलला बसत आहे. हे खाली हात लावून नक्की प्रत्येक वेळेस चेक करा, बरोबर पायपिंग व्यवस्थितच येते तुमची. हे पहा अशा हिशोबाने आपला हाचा नेक रेडी झालेला आहे. आता आपण याला लेस लावून घेणार आहोत. आता आपल्याला इकडे टक्स द्यायचे आहेत. आता आपण गळा रुंदी 4 इंचावरती घेतली तर लगेच 4 इंचावरती टक्स कधीच घ्यायचा नाही, 1 इंच अंतर एक्स्ट्रा सोडायचं. इथे आपण 5 इंचावरती टक्स घेतलेला आहे. आणि जेव्हा गळा रुंद असतो त्यावेळेस तुम्ही फक्त 3.5 इंचाचीच उंची घ्यायची आहे, त्यापेक्षा एक्स्ट्रा घ्यायची नाही. जेव्हा तुमचा 6-7 गळा असतो 7पर्यंत, त्यावेळेसच तुम्ही उंची वाढवायची टक्सची, नाहीतर उंची वाढवायची नाही. 3.5 इंचावरतीच बरोबर आपल्याला असा टक्स घ्यायचा असतो. हे पहा अशा पद्धतीने आपण आता एक साईडला असा टक्स देऊन घेतलेला आहे. आता दुसऱ्या बाजूला सेम आपण असंच टक्स देऊन घेणार आहोत. 3.5 इंच अंतरावरती बरोबर दोन्ही साईडनी टक्स द्यायचा आहे. आणि टक्सची रुंदी ही आपल्याला 5 इंच घ्यायची आहे, 4 इंच घ्यायची नाही. 4 इंच घेतलं की बरोबर नेकजवळ तुमची शिलाई येणार आणि गळा पूर्ण पसरल्यासारखा होणार, एकदम वेगळी अशी डिझाईन तयार होऊन जाईल. आता ह्यावरती पहा आपण आता दाबशिलाई देऊन घेणार आहोत. 3 पॉईंट इतकं, 3 पॉईंट एवढं अंतर सोडायचं दोन्ही शिलाईच्या मध्ये आणि बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. खूप बारीक बारीक टिप्स तुम्हाला समजून सांगते मी. प्लीज व्हिडिओ मनापासून पहा. जर शिकायची इच्छा असेल, एकदा व्हिडिओ पाहिला तुम्ही, दुसऱ्या वेळेस तुम्हाला पाहण्याची गरज पण लागणार नाही. एवढ्या डिटेलमध्ये मी तुम्हाला पूर्ण गोष्टी सगळ्या समजावून सांगते. ते पहा आपण नेक हा मध्ये फोल्ड केलेला आहे आणि दोन्ही साईडने 3.5 इंचाचं असं अंतर घेतलेलं आहे आपण. जिथे आपण कर्व शेप दिला होता त्या बाजूने असं अंतर घ्यायचं आहे आपल्याला बरोबर नेकच्या मिडलला. आणि इथे आपण आता ही अशी मोतीची लेस लावून घेणार आहोत. दोन्ही साईडने अर्धा इंच अंतर राहील अशा हिशोबाने पहा लेस आतमध्ये आपण टाकून घेतलेली आहे. ही पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची होती, पण त्याची डिझाईन खूप छान वाटली मला, म्हणून मी ती लेस थोडीशी बाहेरच्या साईडला ठेवलेली आहे आणि वरती फक्त लेस अटॅच करून घेतलेली आहे. पहा लेस पण खाली सोडलेली आहे आणि त्याच्या खाली त्याचे बनवलेले आहेत ते पण दिसत आहेत आपल्याला. दोन्ही साईडला अर्धा इंच आतमध्ये लेस राहील एवढ्याच हिशोबावर कट करून घ्यायची आहे. 7 इंच आपण मार्क केलेलं आहे, तर आपण 8 इंच लेस कट करून घ्यायची आणि त्यानंतरच ती लावायला घ्यायची आहे. असे मोती असे मशीनच्या दाबच्या आतमध्ये यायला नको, जर आले तर ते तुटणार आणि लेस खराब होऊन जाणार. त्या हिशोबाने व्यवस्थित असं पाहूनच तुम्ही करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने आपला हा पूर्ण नेक तयार झालेला आहे. कशी वाटली डिझाईन, नेक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.